गेल्या 22 फेब्रुवारीपासून माननीय जिल्हाधिकारी साहेब अमरावती यांच्या आदेशान्वये 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन सुरू झालेलं आहे। त्यामध्ये आमच्या आदरणीय पोलीस आयुक्त महोदयांनी आम्हाला जे लोक रोडवर फिरत आहेत, विनाकारण जे रोडवर फिरत आहेत, मास्क लावत नाहीत, सॅनिटायझरचा वापर करत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाहीत, या संबंधाने जे लोक काही फिरतील त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासंबंधात आम्हाला आदेशित केलेलं आहे। 22 तारखेपासून आम्ही सतत आमचं कारवाई करत आहे। आजसुद्धा आम्ही आमच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला 6 मोटरसायकल सरकारवरती 188 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहे। लोकांनी या विषयाची गंभीरता घ्यायला हवी आहे। छोट्या छोट्या गोष्टीसाठी, छोट्या छोट्या वस्तूसाठी घराच्या बाहेर पळून आम्ही किराणामध्ये जातो आहे, आम्ही भाजीपाल्यासाठी जातो आहे। भाजीपाला 2-3 दिवसासाठी एका वेळेला घरी ते घेऊन जाऊ शकतात। 4-5 दिवसाचा किंवा लॉकडाऊन संपेपर्यंत किराणा एका वेळेला ते घरी घेऊन जाऊ शकतात। असं असतानासुद्धा लोक लहान लहान छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाहेर फिरताना दिसत आहेत आणि अशा वेळेला आम्ही जेव्हा पोलीस पाठलाग करतो आहे तेव्हा ते सुसाट वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत। लोकांनी यामध्ये अवेअरनेस, जागरूकता ठेवावी की आपल्यापासून इतरांना असा कुठल्या आजाराला तो बळी पडणार नाही, त्याच्या कुटुंबाशी तो खेळ होत आहे। असंख्य कुटुंब परेशानीत आहेत आणि लॉकडाऊन लागल्यामुळे लोकांना इतरही गोष्टीचा फार मोठा त्रास भोगावा लागतो, म्हणून पुढे लॉकडाऊन वाढणार नाही यासाठी अमरावतीकरांनी किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांनी स्वतःमध्ये जनजागृती करून आपल्या घरामध्येच हा लॉकडाऊन संपेपर्यंत तरी निवांत राहावं आणि प्रशासनाला, विशेष पोलीस विभागाला सहाय्य करावं, जेणेकरून पोलिसांच्या मध्ये आणि जनतेमध्ये समन्वय राहील, पोलिसांना कठोर कारवाई करण्याची वेळ भासणार नाही, ही आमची अमरावतीकरांना, आमच्या या शहरातील सगळ्या येणार जाणाऱ्या लोकांना विनंती आहे। धन्यवाद। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे हा कोरोना हा जो काळ आहे आपल्याला फार तंतोतंत तो आदेश पाळणे गरजेचं आहे। उद्यापासून आम्ही मोठ्या प्रमाणात वाहन डिटेन करणार आहोत आणि पुढील आदेश मिळेपर्यंत ते वाहन आम्ही सोडणारसुद्धा नाही। त्याकरिता या शहरामध्ये दुचाकी, 3 चाकी असेल, कुठल्याही वाहनानं फिरणाऱ्या लोकांनी आता इथून पुढे लॉकडाऊन संपेपर्यंत विनाकारण रस्त्यावर येऊ नये आणि आम्हाला त्यांचे वाहनं जप्त करण्यासाठी भाग पाडू नये, हीच आम्हाला लोकांना सांगायचे आहे। त्यांनी त्यामध्ये अवेअर होणे गरजेचं आहे।